आपण आपल्या मुलाला म्हणतो की तू नेहमी चुकाच करतोस, पण कधी आपण हा विचार केला आहे का की आपल्याकडनं पण किती साऱ्या चुका झाल्यात? थोडक्यात सांगायचं झालं तर चूक हे काही अपयश नसतं, तर चूक ही त्याच्या शिक्षणाची पहिली पायरी असते. त्यामुळे आपल्या मुलाला चुकांमधून शिकू द्या. फक्त ती चूक झाल्यावर ही चूक कशी टाळता आली असती यावर अवश्य चर्चा करा. आणि ज्यावेळी तुम्ही अशी चर्चा कराल त्यावेळी तुमचं बाळ पण प्रत्येक गोष्टीकडे एकदा वेगळ्या दृष्टिकोनातनं पाहायला लागेल आणि त्यातनं आपल्याकडनं ही चूक कशी होणार नाही याची काळजी घेईल. थोडक्यात पहा काय होतं, एका मुलाला खूप मार्क कमी पडतात. त्यावेळी त्याला असं वाटतं की आपली आई घरी गेल्यावर खूप रागावेल, पण घरी गेल्यानंतर ती आई त्याला फक्त हे विचारते, बाळ आता तू यापुढे काय करायचं ठरवलं आहे? त्यावेळी ते बाळ त्याच्या मनात विचार करतं आणि ते म्हणतं की अरे यावेळी मला मार्क कमी मिळाले, पण पुढच्या परीक्षेत मी नक्कीच जास्त मार्क मिळवेल. थोडक्यात त्याचा जो दृष्टिकोन बदलतो आणि तो